आज मी आपल्यासाठी रिव्ह्यू घेऊन आलोय मटका किंगचा. मटका किंग ही एक वेब सिरीज आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली. ही प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेली आहे. तर नागराज मंजुळे यांचं नाव काही मराठी आणि हिंदी लोकांसाठी काही नवीन नाहीये. नागराज जे पण काही बनवतात ते उत्तम दर्जाचं आणि रिअल इन्सिडेंट्सवर बेस असतं. तसंच ते घेऊन आले मटका किंग. मटका किंग ही एक स्टोरी आहे की मटका हा जो जुगाराचा गेम आहे तो कशा प्रकारे 1950 ते 2000च्या दशकापर्यंत जे चालत आलेला आहे त्याच्याबद्दल हा बनवलेला एक वेब सिरीज आहे. तर यामध्ये मुख्य भूमिका निभावलेली आहे ती म्हणजे विजय वर्मा यांनी. त्यांनी जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे ब्रिज भट्टीचं ते खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी या भूमिकेला योग्य असा न्याय त्यांनी मिळवून दिलेला आहे. त्यांचे एक्सप्रेशन, त्यांची जे डायलॉग डिलिव्हरी आहे, त्यांचं जे ओरा आहे चांगल्या भूमिकेमध्ये साकारलेला आहे. म्हणजे रिअल लाईफ इव्हेंट असा वाटतो की विजय वर्मा नाही तर खरंच ब्रिज भट्टीची स्टोरी इथे त्यांनी चित्रित केली. अशा प्रकारे एक चांगला अभिनय त्यांनी केलेला आहे. यामध्ये विजय वर्मा यांना खूपच कौतुक करावं लागेल त्यांचं. त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे इथे ती भूमिका साकारली आहे. त्यानंतर याच्यामध्ये ज्या या सीरीजमध्ये ज्यांनी जीव ओतून टाकला आणि रंगत निर्माण केली आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव. साठी साईड भूमिका निभावली आणि नंतर तेच त्यांनी विलनच्या रूपात पण थोडंफार काम केलेलं आहे. म्हणजे विलन तर ते बनले नाहीयेत, पण जेव्हा हिरोच्या विरोधात ते जातात, तसा एक सीन पण तिथे दाखवण्यात आलेला आहे. तर यामध्ये सिद्धार्थ जाधव यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. स्टार कास्ट याच्यामध्ये खूप तगडी घेतलेली आहे. यामध्ये गुलशन ग्रोवर आहेत, कृतिका कामरा आहेत, सई तामणकर सुद्धा दिसतील. त्याचप्रमाणे भरत जाधव यांनी सुद्धा एक चांगली भूमिका निभावलेली आहे याच्यामध्ये. त्यांनी सुद्धा एक चांगलं असं काम यामध्ये केलेलं आहे. विजय वर्मा यांनी त्यांचा जो बिझनेस आहे तो कसा वाढवला, कशा प्रकारे त्यांनी लोकांच्या मनामध्ये एक खेळ म्हणून हा जुगार त्यांनी लोकांच्या मनामध्ये रुजवला आणि हा जुगाराने त्यांनी बक्कळ पैसा कमवला. त्याच्यामध्ये त्यांना परस्पर कॉम्पिटिशन झाली. शिवाय अंडरवर्ल्डशी काही धागेदोरे जुळलेले होते त्या काळी. ते सुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. मेन म्हणजे मटका किंग म्हणजे मटका. ज्या मटक्यातून हा पत्त्याचा जो खेळ चालायचा त्याला मटका म्हणून नाव देण्यात आलं. हे सुद्धा त्यांचीच एक आयडिया होती. जुगाराला मटका म्हणून त्यांनी फेमस करून दिलं. ही रिअल जी लाईफ स्टोरी आहे तीच इथे दाखवण्यात आलेली आहे. तर ती रिअल लाईफ कोणाची आहे ती तुम्ही सर्च करा, तुम्हाला कळून जाईल. पण ही एक नागराज यांनी चांगल्या प्रकारे क्रिएट आणि डायरेक्ट केलेली स्टोरी आहे. पाहायला खूपच छान आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि तुम्हाला एंटरटेन होईल आणि याच्यातून एक संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की याच्यामध्ये नुकसान किती पडलेलं आहे, काय होतं घराचं, घर उद्ध्वस्त होऊन जातं, फॅमिली उद्ध्वस्त होऊन जाते, सर्वतः विनाश होतो. गरिबी आहे, श्रीमंती आहे, पण खूप काय-काय याचे दुष्परिणाम आहेत हे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवले आहेत. नागराज यांनी हा खूप गाव-खेड्यामध्ये चालणारा विषय आहे, तो त्यांनी उत्तमरित्या पकडून सादर केलेला आहे आणि सध्या महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हा मटका, जुगार, वरली यांचं खूप काळं धोरण नातं जे आहे ते अजूनही चालू आहे. ग्रामीण भागामध्ये यांची क्रेज अजूनही तेवढीच आहे, जेवढी 1960 मध्ये होती. पण याच्यातून काही मिळत तर नाही. कारण की याने फक्त तुमचा नाश होतो, बाकी काहीच नाही. तरी काय करावे, काय नाही करावे याच्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला खूप चांगला आहे हा मटका किंग. तुम्ही पाहू शकता आणि याच्यातून तुम्ही एकच गोष्ट शिकू शकता आणि ती तुमच्या भल्यासाठी शिकण्यासाठी आहे की मटका, जुगार याच्या नादी लागू नका. याने तुमचं आयुष्य आबाद नाही तर बरबादच होईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.